लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत देखील वक्फ सुधारणा विधेयक मंजूर. आता स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवणार. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर. वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शरद पवारांची अनुपस्थिती. महत्त्वाच्या विधेयकावेळी अनुपस्थित राहिल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेसंदर्भात संभ्रम. वक्फ विधेयकावर मोहम्मद अली जिन्नांनाही लाजवेल असं भाजपकडून लांघुल चालक. उद्धव ठाकरेंची टीका. राहुल गांधींसोबत गेल्यामुळे ठाकरेंना जिना दिसतायत. शिंदेंचा पलटवार. शिर्डी, तिरुपती आणि अकाली तख्तवर मुस्लिमांना घेणार का? माजी खासदार इम्तियाज जलील यांचा भाजपला सवाल. वक्फच्या जमीन बड्या उद्योगपती मित्रांना देण्याची घाट असल्याचाही आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांचा 100 दिवस आराखडा बैठकांचा धडाका. संबंधित विभागांना लक्ष्यपूर्तीसाठी निर्देश. सलग तिसऱ्या दिवशी आजही काही विभागांचा आढावा. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश संपत्तीचा तपशील सार्वजनिक करणार. माहिती वेबसाईटवर करणार अपलोड. दिल्ली हायकोर्ट न्यायाधीशांच्या घरी रोकड सापडल्यानंतर निर्णय. पुण्यासह रायगड, सातारा, महाबळेश्वरमध्ये अवकाळीचा तडाखा. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले, तर आंबा, हळद आणि कांद्याचं मोठं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.